जळगाव दाम्पत्य बेपत्ता प्रकरण सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। तेलंगणाहून रगलासाठी निघालेले जळगावातील दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता। कुटुंबियांची चिंता वाढली, पोलीस तपास सुरू। अमळनेर शेतकरी फसवणूक उघड। अमळनेरहून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। शेडनेट मंजुरीच्या नावाखाली शेतकऱ्याला लाखोंचा चुना, दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। पालघर 111 कोटींची मोठी फसवणूक। महाराष्ट्रातून आजची मोठी बातमी। पालघर नगरपंचायत अध्यक्ष अटकेत। खोट्या कागदपत्रांनी तब्बल 111 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप। नांदेडमध्ये हृदय पिळून टाकणारी घटना। प्रेम संबंधातून तरुणाची हत्या। प्रेयसीने प्रियकराच्या मृतदेहासमोर कपाळावर लावलं त्याचं नाव। महाराष्ट्र हादरला। UPI KYC अपडेट नावाखाली लोकांना फसवणुकीचा सुळसुळाट। महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। पुण्यात गुन्हेगारांच्या हालचालींवर कार्यवाही। पुणे पोलिसांची मोठी कार्यवाही। गुन्हेगारी कामासाठी तयार असलेली टोळी अटकेत। महत्त्वाचे शस्त्रसाठे जप्त। मुंबई रेल्वे स्थानक हत्या प्रकरण। मुंबई कनेक्शन असलेले प्रकरण। लखनौ स्टेशनवर झालेल्या खुनातील आरोपीला मुंबई पोलिसांनी 8 तासात पकडलं। मुंबई 36 वर्षांनंतर फरार आरोपी पकडला। अविश्वसनीय पण खरे। 36 वर्षापासून फरार असलेला खुनी आरोपी UP पोलिसांच्या ताब्यात। खोटी ओळख बनवून तो अब्दुल रहीम नावाने राहत होता। महाराष्ट्रात चोरी दरोड्यांची मालिका। राज्यातील काही जिल्ह्यात घरफोडी व दरोड्यांचे प्रकार वाढले असून स्थानिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली। हवामान व इतर अपडेट। जळगाव व महाराष्ट्र दिवसभर ढगाळ वातावरण। काही भागात हलक्या पावसाची शक्यता। क्राईम, हवामान आणि ब्रेकिंगच्या लाईव्ह अपडेटसाठी आमच्या हॅलो बातमीदार चॅनलवर बघत राहा।